सहकारमध्ये नव्यानं येऊ घातलेल्या अनेक नवनव्या गोष्टींची माहिती या सहकार प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहकारी संस्थातील पदाधिकारी, संचालक आणि सेवक यांना प्राप्त होणार असून आधुनिक काळाकडे सहकारी संस्थांनी वाटचाल करण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन डॉक्टर सुमित जांभोटकर, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, कागल यांनी केलं। कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्डच्या वतीनं सहकार मंत्रालय स्थापना दिन आणि सहकार सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित सहकार प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते। सहकारामध्ये नव्यानं येऊ घातलेल्या अनेक नवनव्या गोष्टींची माहिती या सहकार प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहकारी संस्थातील पदाधिकारी, संचालक आणि सेवक यांना प्राप्त होणार असून आधुनिक काळाकडे सहकारी संस्थांनी वाटचाल करण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन डॉक्टर सुमित जांभोटकर, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, कागल यांनी केलं। प्रारंभी सरकार ध्वजाचं ध्वजारोहण डॉक्टर सुमित जांभोटकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीनारायण नागरी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री पुंडलिक डाफळे होते। जिल्हा सहकार बोर्ड संचालक प्रवीण सूर्यवंशी, दीपक माने, अनंत फर्नांडिस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या सत्रामध्ये तात्यासो मोहिते प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य एस.टी. जाधव यांनी स्लाइड शोच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केलं। यामध्ये त्यांनी CRR, SLR आणि CRAR संकल्पना, माहिती आणि प्रॅक्टिकल तसंच चहा पाण्यानंतर तिसऱ्या सत्रात CD रेशो, NPA आणि ABR, ALR संकल्पना आणि प्रॅक्टिकल आदी विषयांवर मार्गदर्शन केलं। शेवटच्या सत्रामध्ये संगणक सॉफ्टवेअर तज्ज्ञ सुदाम पाटील यांनी सहकारी पतसंस्थेमध्ये संगणक वापर आणि सॉफ्टवेअर अपग्रेडेशनचं महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केलं। या प्रसंगी जिल्हा सहकार बोर्डचे माजी विकास अधिकारी भरत साळोके, दादा सोडवरी, श्रीकांत खोपडे, जिल्हा सहकार बोर्डचे MB कंगणे यांच्यासह कागल तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी, सेवक उपस्थित होते। प्रारंभी MB कंगणे यांनी उपस्थितांचं स्वागत आणि प्रास्ताविक केलं, तर विनय पोद्दार यांनी आभार मानलं।